केंद्र सरकारने 21 नोव्हेंबरला देशातील कामगार क्षेत्रातील सर्वात मोठ्या सुधारणांची घोषणा केली, ज्यामध्ये 4 नवीन कामगार संहिता अधिसूचित केल्या गेल्या. आता वेतन संहिता 2019, औद्योगिक संबंध संहिता 2020, सामाजिक सुरक्षा संहिता 2020 आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या परिस्थिती संहिता 2020 अशा 4 नवीन संहिता लागू केल्या गेल्या आहेत. चला प्रत्येक संहितेतील बदल आणि कर्मचाऱ्यांना कसा फायदा होईल पाहूया. देशभरात सध्या सुमारे 1930 ते 1950 वर्षापासूनचे जुने कामगार कायदे लागू आहेत. जुने कामगार कायदे अर्थव्यवस्थेला अनुकूल नव्हते आणि त्यात गिग कामगार, प्लॅटफॉर्म कामगार आणि स्थलांतरित कामगार यांसारख्या संज्ञांचा समावेश नव्हता. पण आता नवीन कायद्यात या कामगारांचे हित लक्षात घेतले गेले आहे. नवीन कामगार संहितेनुसार नियुक्तीपत्रे किंवा अपॉइंटमेंट लेटर अनिवार्य असतील, म्हणजेच प्रत्येक कामगाराला नियुक्तीपत्र दिले जाईल. सर्व कामगारांचे किमान वेतन वाढवले जाईल आणि वेळेवर सॅलरी जारी करणेही कायदेशीर असेल. यामुळे रोजगार आणि परिस्थितीमध्ये पारदर्शकता वाढेल असे सरकारचे म्हणणे आहे. किमान वेतन देशभरात लागू केले जाईल, जेणेकरून कोणताही पगार इतका कमी नसेल की त्यामुळे उदरनिर्वाह करणे कठीण होईल याची खात्री होईल. त्याचवेळी कायद्यातील नवीन सुधारणेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्यात आली आहे. 40 वर्षावरील कामगारांना वार्षिक मोफत आरोग्य तपासणीचा लाभ मिळेल, म्हणजेच तुम्हाला वर्षातून एकदा मोफत आरोग्य तपासणीची सुविधा मिळेल. कंत्राटी कामगारांना आरोग्य सुविधा आणि सामाजिक सुरक्षा लाभ देखील दिले जातील. धोकादायक क्षेत्रातील कामगारांना, विशेषतः खाणकाम, रसायन, बांधकाम यांसारख्या उच्च जोखमीच्या नोकऱ्यांमध्ये 100% आरोग्य सुरक्षेची हमी मिळेल. याआधी ग्रॅज्युएटीसाठी 5 वर्ष सेवा अनिवार्य होती, पण आता नवीन कायद्यानुसार कर्मचाऱ्यांना फक्त 1 वर्षाच्या कायमस्वरूपी नोकरीनंतर ग्रॅज्युएटी मिळू शकेल. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे. नवीन कायद्याअंतर्गत महिलांना आता रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र यासाठी महिलेची संमती आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षा उपाय आवश्यक असतील. तसेच हा कायदा महिलांसाठी समान वेतन आणि आदराची हमी मिळेल. याशिवाय ट्रान्सजेंडर कामगारांनाही कामावर समान अधिकार मिळतील. नवीन कामगार संहितेत गिग आणि प्लॅटफॉर्म कामाची व्याख्या करण्यात आली असून गिग कामगार आणि प्लॅटफॉर्म कामगारांना पहिल्यांदाच कायदेशीर मान्यता मिळेल, जेणेकरून त्यांना पीएफ, विमा, पेन्शन सारखे सामाजिक सुरक्षा फायदे मिळू शकतील. आता ॲग्रिगेटर्सना त्यांच्या उलाढालीच्या 1 ते 2% रक्कम द्यावी लागेल, जी जास्तीत जास्त 5% असेल. लाभार्थी आयडीचा UAN लिंक केला जाईल, ज्यामुळे इतर राज्यातील कर्मचाऱ्यांना पोर्टेबिलिटी अंतर्गत जोडता येईल. ओव्हरटाईमबाबत नवीन कामगार संहितेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांनी तक्रार केली आहे की कंपन्या त्यांना योग्यरित्या पैसे देत नाही. मात्र नवीन कामगार कायदा ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतनाची हमी दिली गेली आहे. तसेच कंत्राटी कामगारांना आता कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसारखे संरक्षण देण्याचाही प्रयत्न केला गेला आहे. तरुणांना पहिल्या नोकरीत किमान वेतनाची हमी मिळेल. स्थलांतरित आणि अनौपचारिक क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा नेटवर्कमध्ये जोडले जाईल. आता अनेक नोंदणी आणि अहवाल देण्याऐवजी एकच परवाना आणि एकच परतावा मॉडेल असेल, ज्यामुळे कंपन्यांवरील अनुपालनाचा भार कमी होईल. जुने कायदे जे गुंतागुंतीचे आणि खंडित होते, रद्द केले जातील. प्रामुख्याने 29 खंडित कायदे एकत्रित करून 4 कामगार संहिता तयार करण्यात आल्या आहेत. उद्योगांना लाल फितीतून मुक्त करण्याचा यामागचा उद्देश आहे. नवीन प्रणालीमध्ये निरीक्षक सह सुविधावाहक असतील, जे बहुतेक मार्गदर्शन करतील आणि दंडात्मक कारवाई करणार नाहीत. औद्योगिक वादासाठी 2 सदस्यीय न्यायाधिकरण देखील असतील, जिथे कर्मचारी थेट संपर्क साधू शकतील.